असे काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अजून पण काय बोलतात ना, पूर्वीच्या काळासारखे वागतात ते. म्हणजे पूर्वीच्या काळात मी नक्की तुम्हाला काय बोलतोय तुम्हाला समजेल पुढच्या 5 मिनिटात. पूर्वीच्या काळात असं चालायचं की हुंडा प्रत्येक लग्नात जे नवरी घरचे आहेत त्यांना नवरदेवांना हुंडा द्यायला लागायचा किंवा काय पण त्या बदल्यात हुंड्याच्या बदल्यात गाडी किंवा खूप सारे पैसे. तर असाच एक मुद्दा, त्यामुळे आपली एक बहीण वैष्णवी कसपटे यांचे काय बोलतात ना आत्महत्या तिने केली. ह्याचं कारण म्हणजे हुंडा होता. म्हणजे नक्की झालं काय की हे जे हगवणे परिवार आहे ह्यांनी त्यांच्याकडून कसपटे परिवारांकडून आधी फॉर्च्युनरची गाडी हुंड्यामध्ये घेतली, परत काहीतरी मला वाटतं 52 तोळे का 50 तोळे सोनं घेतले. म्हणजे विचार करा त्याचा जर तुम्ही आजच्या हिशोबाने भाव बघाल तर किती भाव. आणि हे लोक असं पण नाही की हे कोणत्याच नॉर्मल फॅमिलीमधून होते, हे लोक एका पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये होते. हगवणे परिवार म्हणजे जे त्यांचा जो तिचा जो सासरा आहे वैष्णवीचा, तो एक NCP लीडर होता. विचार करा म्हणजे ह्यांच्याकडे एवढा पैसा सुद्धा ह्यांचे जे डोकं आहेत ती अजूनपर्यंत पाठीत होती. म्हणजे मला एवढा राग आला आहे तो पूर्ण बघून. पुढे जे मुद्दे असे जे जॉईन होत गेले म्हणजे पार ते त्या वैष्णवीच्यापासून ते निलेश चव्हाणपर्यंत मी थोडं पुढे सांगणारच तुम्हाला. तर झालं असं की हे लोकांनी त्यांच्याकडून एवढा हुंडा घेतला, त्यानंतर पण ह्या लोकांनी 2 करोडची मागणी केली त्यांच्याकडून. विचार करा 2 करोड रुपयाची मागणी केली आणि मग तिच्यावरती अत्याचार करायचे. जेव्हा ते लोक नाही बोलायचे तिच्यावरती अत्याचार करायचे, तिला मारहाण करायचे. तर तो तिचा नवरा यांचं लव्ह मॅरेज होतं मला वाटतं तरीसुद्धा. म्हणजे मला आजकालच्या मुलींना हेच सांगणं आहे की बाबा मुलांसोबत राहतात तर एकदा बघा की मुलगा कसा आहे किंवा त्यांचे घरचे कसे आहेत. उगाच तुम्ही फसाल पुढे जाऊन. एक आपल्या बाप एक मुलीला पाठवतोय तुमच्याकडे तर ती खूप मोठी गोष्ट आहे. तर हुंडा घ्यायची गरज, आणि हुंडा बॅन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता मला नक्की समजत नाही की आत्ता एवढं आपलं इंडिया किंवा आपलं महाराष्ट्र, इंडियामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र आपलं एवढा पुढे चालला आहे, पण हे अशा काही लोकांमुळे आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब होतं, आपली संस्कृती खराब होते. बिचारीचा मृत्यू झाला त्याला जस्टिस कोण देणार? आता जे राज्यकर्ता आहेत आपले, नक्की त्या लोकांना आता त्या काय त्यांचं नाव राजेंद्र हगवणे त्यांना जेलमध्ये टाकलं आहे, पण त्याचा रुबाब काय कमी नव्हता होत. त्यांना जेव्हा विचारलं तरी ते बोलले की आम्हाला फरक नाही पडत किंवा असं नाही करून त्यांनी उत्तर दिलं. म्हणजे विचार करा ह्यांच्या एवढी हिंमत आहे का? कारण की पॉलिटिशियन होता म्हणून त्याला वाटलं की बाबा मी काही करू शकतो. पण बाकीचे जेवढे नेते त्यांना मला एवढं सांगणं आहे की बाबा अशा नेत्यांना काय बोलतात ना कायदेशीर दबाव आणला पाहिजे आणि ह्यांच्यावरती जे पण कायदेशीर होईल ते केलंच पाहिजेत. त्याशिवाय यांना कळणार नाही. जोपर्यंत ह्यांना ह्या पूर्ण यांच्या घरांना, ते शशांक असू दे, त्याची बहीण करिश्मा जी होती तिला किंवा त्याच्या सासऱ्याला, तिघांना अटक झाली पाहिजे, तोपर्यंत त्या मुलीला शांतता भेटणार नाही. आणि जे काय पैसे होते ते त्यांनी घेतलेले हुंड्याचे ते रिटर्न त्या लोकांना भेटले पाहिजे. त्या वैष्णवीच्या बापाचा व्हिडिओ बघितला, त्यात तो अक्षरशः रडत होता. त्यांचं पुढचं जीवन, आता त्यांची मुलगी गेली तर पुढचं जीवन त्यांचं कसं होईल. तर जेवढे पण पैसे होते त्यांनी रिटर्न केले पाहिजे या लोकांना. तेव्हा कुठे असं वाटेल की बाबा त्या मुलीच्या, आणि त्यांना अटॅक झाल्यानंतर असं वाटेल की बाबा हा त्या मुलीच्या आत्म्याला कुठेतरी शांती भेटली. म्हणजे पूर्ण तर होणार नाही ती गोष्ट, आधीच राहील ती, पण कमीत कमी त्यांना आधार तरी भेटेल त्यांच्या आईबापांना, कसपटे परिवारांना. आणि ह्याच्यानंतर म्हणजे असे एक काय बोलतो ना पानं आल्यात आली की जो तो निलेश चव्हाण ह्या हगवणे परिवारांचा जो तो शशांक आणि जी करिश्मा आहे ते भाऊ बहीण त्यांचा मित्र होता. आणि तो निलेश चव्हाण एवढा म्हणजे मला शिव निघता येतं तोंडातून, एवढा हरामी मुलगा होता. आपल्या बायकोसोबत जे व्हिडिओज आहेत MMS आहे तो रेकॉर्ड करायचा. स्पाय कॅमेरा लावलेला त्यांनी. विचार करा त्याच्या बायकोने 2-3 वेळा त्याला विचारलं पण होतं, तेव्हा त्यांनी वरच्यावर उडणारे उत्तर दिलेले. पण नंतरला जेव्हा नीट त्याच्या बायकोने बघितलं तेव्हा त्याला कळलं की हा माझ्यासोबत तर व्हिडिओ काढलेत तर बाकीच्या 2-3 मुलींचं पण त्यांनी काय बोलतात ना संसार बर्बाद केला. व्हिडिओ त्याच्या लॅपटॉपमध्ये तिने जेव्हा बघितलं तेव्हा. म्हणजे ह्या अशा वृत्तीचे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये अजूनसुद्धा. एवढे नीच जातीचे लोक आहेत हे. यांचे वृत्ती विचार करा, ह्यांची हिंमत कशी होते हे सगळं वागायची. एक तर हुंडा घेतला, वरतून तिचा जो सासरा आहे तो तिला धमकी देत होता. आणि आता त्याचा व्हिडिओ व्हायरल आला तेव्हा तो त्याला काहीच पर्वा नव्हती. तो त्याला पॉलिटिशियन समजतात म्हणून त्यांना वाटलं की आमची दादागिरी कितीही चालेल. तर राज्य सरकारने याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि ह्या निलेश चव्हाण असू दे, हे शशांक असू दे, किंवा असे जेवढे पण असे फालतू वृत्तीचे लोक आहेत जे अजून पण हुंडा या गोष्टीवरती विश्वास ठेवतात आणि अशी फालतू वृत्ती यांच्याकडे आहे, त्यांना अटक झालीच पाहिजे. आणि ह्यांना जी काय सजा असेल, मारा मी तर बोलतो ह्या लोकांना, जी काय सजा असेल ती दिलीच पाहिजे या लोकांना. पोलिसांनी, मी तर ऐकलं त्या पोलिसांनी त्यांची केस पण नव्हती केली. निलेश चव्हाण जो आहे त्याची केस पण नव्हती केली. जेव्हा ती बायको बोललेली पोलिसांना तेव्हा त्याच्यावरती केससुद्धा नव्हती झाली आणि त्याला जामीन भेटलेला. म्हणजे आपण जे बोलतो की पोलिसांना संरक्षण दिलं पाहिजे महिलांना, महिला आपल्या सगळीकडे आता चालल्यात पुढे तर परत आता अशा गोष्टींना महिला परत पाठी येतील की बाबा काय करायचे की नाही, भीती वाटेल महिलांना. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं की आत्ताही कुठेतरी आपल्या भारतात, म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही भारतातसुद्धा कुठे काही जागेवरती हुंडा हा अजूनसुद्धा बंद झालेला नाही आहे. तुमच्या स्टेटमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूलाही कुठे असं हुंड्याचं प्रकरण असेल तर किमान तिकडच्या पोलिसांना जाऊन सांगा, एवढीच विनंती करतो. नाही तर अशा आपल्या जे बहिणी आहेत, आपल्या महिला आहेत, त्या असंच जीव सोडतील आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही.
जेवढे पण मुलं आहेत त्यांना मी सांगतो, आपल्या भाऊ म्हणून आपल्या बहिणीसाठी आपल्याला असा आवाज उठवायला लागणार आणि आपल्याला बोलायला लागणार. तोपर्यंत हे असे जे पॉलिटिकल लीडर आहेत ह्यांना शांती भेटणार नाही. ह्यांची हिंमत मग अशीच वाढत राहणार की बाबा काय नाही, कोण लक्ष देत नाही, 10 दिवस चालेल न्यूज आणि 11 दिवस संपली. किमान आपल्याला ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि आपल्या जवळच्या जो पण पोल्युशन असेल त्याच्या इथं तक्रार केली पाहिजे. एवढं सांगतो मित्रांनो. तर नीट आपल्या आजून लक्ष द्या आणि हुंड्यापासून लांब राहा. तो जो आपला बाप आहे तो आपल्या मुलीला विचार करा ना, घर सोडून ती दुसऱ्या घरात चालली आहे, तीच मोठी गोष्ट आहे. आपलं घर सोडून ती दुसऱ्या नवऱ्या घरी चालली आहे, तीच मोठी गोष्ट आहे. तर हुंड्याची अपेक्षा करू नका. आणि मुलींना पण सांगतो की बाबा जर तुम्ही कोणत्याही मुलासोबत राहतात आहे, आई त्याचं काय बोलतात ना, नीट बॅकग्राऊंड बघा, कसा मुलगा आहे, काय असू द्या, भले तो गरीब असू द्या, पण तो मुलगा कसा आहे, त्याचा विचार कसे आहेत, जसं हे शशांकसारखे विचार असतील त्याला आत्ताच सोडून टाका. थोडं सांगतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.